ठीक आहे ती स्टोरी फ्रेश बर्गर खायला रेडी. परत बर्गर वर उगाच टाकू नका. बर्गर कोणावर टाकायचं? बर्गर 11 तारीखला शेवटचा खायला, त्याच्यानंतर बर्गर खाल्ला. मग काय असं खाल्लंस ज्याने उलट्या झाल्या आपल्याला? नाही पिला. मिल्कशेक आणि अजिबात जेवण करू नकोस, अजिबात. आयुष्य जाणार आहे हेच. ही फालतूगिरी खाऊ नकोस. साईशा आस्तासाठी आहे ग. हे असलं काहीतरी खातेस ना आंबट चिंबट म्हणून होतं ते. साईशा आस्तासाठी मला टॉप घे ना ग टॉप. हो सगळ्यांचं मॅनेजमेंट आपण करूया, पण स्वतःच कधी करणार आपण? हा बर पटपट चल. हेच घालून चाललीस? सलाईन लावायला त्यांनी नंबर दिला ना, नंबर फोन करेल. तिथून जर बॉर्डर पार केलीस आम्हाला यायला लागेल पाकिस्तान. आई सांगणार अंकिता जरा बघ प्राजक्ताला पाकिस्तानला गेली जा. मग मी अंकिता एकटी नको जाऊ, थांब मी पण येतो. मग दीदी जेवण भाई जन्माला लागेल. मुन्नीला ही मुन्नी ना, हिला खांद्यावर घेऊन यायला लागेल. मग काय ते खा तिकडे. उगीच काहीतरी जमत नाही ते ट्राय करायला जाऊ नकोस. दालबाटी तू नको खाऊ दालवाटी वगैरे, तुला जर पचणार नाही ते डाळीचं. कुठे पण गेलीस तरी बोल की दाल खिचडी आणि दही भात. थोडं हलका खा, थोडस काय. रात्री अवॉइड कर दही भात खायचं, दुपारी दही भात खा. थंडी जास्त असेल तरी तडकावाली डाळ खाऊ नकोस, ऑइली खाऊ नकोस. लगेच परत तुझं सगळं चालू होणार. आणि खा माहिती दही एकदाच खा. 2 दिवस जरी खाल्लं ना दही व्यवस्थित वाढव तुझे काय ते बॅक्टेरिया मी नाही तर काय. परत इथे झालं परत. अगं त्या डॉक्टरनी कसं रिएक्ट केलं तुला बोललं? नेहमीच आहे. कशाला खायचंय म्हणजे त्याला माहिती होतं शिवाय कशाला खायचं. राईस शपथ घे ते राईस तो गरम केलेलास. नाही शक्यच आहे. मी तुला सांगते गरम केलेला. मी सांगते ना ती गरम नाही करणार राईस. मी सांगते मी तिला ओळखते. वरून केलं गरम नाही केलंस की असं जाणार. रील बघितलंस मी पाठवलेला? मला काय संबंध. ह्याच्यात तू काय ते फ्रीज मध्ये भाजी आज रात्री जर ठेवली दुसऱ्या दिवशी काढून तशीच भाजी चपाती सोबत खाणार, पण ती गरम नाही करणार. पोटातच तर जाणार आहे. गरम का करू? एवढं काय गरम का केलं जातं हे वाचलं. सायन्स मध्ये नव्हतं का तुला? होतं. मग पाणी गरम करून का पितो? बॅक्टेरिया मारण्यासाठी. तुला ट्रेन मध्ये फेकून आम्ही लगेच कल्टी. त्या प्लॅटफॉर्मला एवढी गर्दी नसते. बाहेर याल ना तुम्ही व्यवस्थित. अगं हो मुंबईत तुझ्या आधी मी आले ना. पण आता तुझी सवय गेली ना. असू दे. असं राईट घेऊन त्या साईडला उतरणार. तर प्राजक्ता आता निघाली आहे राजस्थानला. त्यांच्या कॉलेजची इंडस्ट्रियल व्हिजिट आहे आणि ती फिरायला चालली आहे मस्त 7-8 दिवस. आणि कालच मॅडम आजारी पडल्या. कालच आम्ही त्यांना सलाईन लावलेला आहे आणि आमची सगळी धावपळ आमची कामं बाजूला ठेवून इकडे मॅडमच्या मागे दरवर्षीच आहे हे. अगदी आत्ता मागच्या ऋतुजाच्या बर्थडेच्या ब्लॉगमध्येच माझा एक मित्र रोमो म्हणत होता ना की प्राजक्ता आजारी कशी पडली होती, सेम आजारी ती परत पडली. आणि तिचं हे नेहमीचंच आहे. सो माझ्या फॉलोअर्सना आणि सबस्क्रायबर्सना हे माहीत आहे की प्राजक्ता नेहमीच आजारी पडते असं. राजू तुझा प्राजक्ता दिसत नाहीये. ओ माय गॉड. काही नसतं.
चालायचा आळस लगेच टॅक्सी पकडली. 7 प्लॅटफॉर्म नंबर 7 वरून दादर स्टेशनच्या कुठे जायला स्वामीनारायण मंदिरच्या इकडे गाडी तिथे पार्क आहे. बघितलंच हे बाय रोड. कुणाला तू काय सांगत होतास? रिक्षा बघूया, रिक्षा दादरला आपण रिक्षा बघू. मला समजू शकते. तर प्राजक्ताच्या आजारपणाबद्दल काही वेगळं सांगायला नको, सगळ्यांनाच माहिती आहे. त्याला बाहेरचं खाणं तेवढंसं पचत नाही, पण ती नेहमीप्रमाणे खात राहते आणि नंतर मग अशी आजारी पडते. आणि तिला मी नेहमी तिला जास्त वेळा सांगायला असं वाईट वाटतं, नाही खायचं, पण तिला तिचं कळलं पाहिजे असं मला वाटतं कधी कधी. आणि पण ती ऐकत नाही, हट्टी आहे. आम्ही सगळेच हट्टी आहोत, त्यामुळे ते थोडंसं होऊन जातं दरवर्षीप्रमाणे यंदाही. आणि मला माहिती आहे माझा आवाज थोडासा आता हे होईल, कारण मी आता आले यशराज स्टुडिओमध्ये. इथे कुणालच्या नवीन काही मूवीज आहेत, त्या गाण्यांचं काही रेकॉर्डिंग आहे, तर त्याच्यासाठी मी त्याच्यासोबत आले होते. कारण माझंसुद्धा इथे एक इंटरव्ह्यू होता, तर आता त्याचं रेकॉर्डिंग चालू आहे. ते थोडा वेळ झाल्यानंतर म्हणजे ते रात्रीपर्यंत चालणार आहे. आणि मध्ये माझा इंटरव्ह्यू आहे तो इथून 2 मिनिटावरतीच आहे. तर मी माझी कामं अशी लाईनअप करत असते की जिथे आम्ही एकत्र जाऊ, त्याच्या आजूबाजूचं माझं कामं आम्ही सेम डे करून घेत असतो. तर ते मी करणार आहे. आणि त्याच्यानंतर मग मी कुठेतरी जाणार आहे फिरायला, कारण एवढा वेळ मी काय करणार आहे. सो आत्ता त्याचं रेकॉर्डिंग होईल, त्याच्यानंतर मी जाईन इंटरव्ह्यूसाठी आणि मग मी जाईन फिरायला. तर या निमित्ताने मी यशराज स्टुडिओ व्हिजिट केला आणि यशराज स्टुडिओमध्ये म्युझिक कसं रेकॉर्ड केलं जातं आणि इथे स्पेशली म्युझिक रेकॉर्ड करायला एवढं लांब सगळे काय येतात हे सगळं मला अनुभवायला मिळालं. मलाही बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या, पण हे आपलं काम नाही, त्याच्यामुळे मी माझ्या कामासाठी निघून गेले. आणि माझा इंटरव्ह्यू लवकरच तुम्ही बघू शकता. त्याची लिंक मी सोशल नेशनच्या पेजवरून जेव्हा येईल तेव्हा मी माझ्या इंस्टाग्रामवरती तुम्हाला नक्कीच देईन. तर मंडळी, डेली व्लॉगिंग करणं थोडंसं खरंच कठीण आहे. म्हणजे मग खरंच जे लोक डेली व्लॉगिंग करतात त्यांना माझा साष्टांग नमस्कार. कारण कधी कधी असा दिवस असतो ना की आपल्याला वाटतं की आज नाही यार, आज मला कोणाशी बोलायचं नाही, आज मला खूप राग आला आहे, आज माझी चिडचिड होती आहे. पण त्या वेळातसुद्धा तुम्हाला व्लॉगिंग करायचं आहे. कारण जे लोक घरात बसून तुम्हाला बघतायत त्यांना असं वाटत असतं की छान झालं पाहिजे हिच्या आयुष्यात, किंवा ही किती छान राहते. असं काही नाही आहे. जेवढं मी अनुभवते मी तुम्हाला सांगते की काही गोष्टी ज्या आम्हाला आमच्या लाईफमध्ये अफेक्ट करत असतात त्या बाजूला ठेवून तुमच्यासाठी यावं लागतं. पण सगळ्यांचंच आयुष्य कायम पॉझिटिव्ह किंवा कायम सगळं छानच होतं आहे असं नसतं. प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी अपडाऊन्स असतात, काही ना काहीतरी चांगलं वाईट घडत असतं, काहीतरी नवीन चॅलेंजेस येतात, त्याच्यासोबत डील करावं लागतं, जे मी आत्ता करते. आणि ते तुम्हाला कळेलच लवकरच. तर गाडी जी मी विकली त्याचा मी ब्लॉग जो पोस्ट केला त्याला बऱ्याच जणांनी तो ब्लॉग बघितला, बऱ्याच जणांनी त्याच्यावरनं मला जज केलं आहे. तर त्या सगळ्यांसाठी मी उत्तर देणं मी बांधील नाही आहे, पण मी उत्तर देईन तुम्हाला सगळ्यांना. तुम्ही काळजी करू नका, कारण तुम्हाला माहिती आहे मी कशी आहे. फक्त मी एकच सांगू इच्छिते की मला माझे फायनान्सेस कळतात. मुंबईत आले, इथे राहिले, त्यानंतर इथे जॉब केला, बरेच माझे ट्रॅक चेंज झाले आणि त्यानंतर मी स्टेबल झाले मुंबईमध्ये. इथे आल्यानंतर मी माझ्या स्वतःच्या पायावरती मी स्वतः उभी राहिले. माझे फायनान्सेस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी स्वतः मॅनेज केल्या आहेत. माझ्यानंतर माझ्या 2 बहिणी मुंबईमध्ये आल्या आणि सगळ्या गोष्टी मी जर व्यवस्थित मॅनेज करू शकते एवढ्या सगळ्याच्या नंतर, तर मी काहीतरी विचार करूनच तो निर्णय घेतला असेल. आता होतं आहे असं ना की माझे काही निर्णय किंवा माझ्या काही गोष्टी मला विशिष्ट वेळेत तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या असल्यामुळे त्या गोष्टीवरती मी आत्ता बोलू नाही शकत आहे. जरी मी डेली ब्लॉगिंग करत असले तरी मी तुम्हाला सगळ्यांना स्पष्ट सांगते की माझ्या आयुष्यातले फक्त 40% मी तुम्हाला दाखवते आहे. 60% गोष्टी अजूनही प्रायव्हेट आहेत. त्यामुळे फॅमिलीबद्दल नाही सांगत आहे, ह्याच्याबद्दल नाही सांगत आहे, त्याच्याबद्दल नाही सांगत. त्याला काही रिझन्स असतात. सगळेच यूट्यूबवर एवढे म्हणजे मला नाही आवडत तेवढं सगळं सांगत बसायला किंवा तेवढ्या सगळ्या गोष्टी शेअर करायला. कारण त्यानंतर आमच्या आयुष्यात होणाऱ्या छोट्याशा बदलावरती मला एवढ्या सगळ्या लोकांना पण उत्तर द्यावी लागतात. त्यामुळे मी तुमच्यापर्यंत चांगल्या गोष्टी, पॉझिटिव्ह गोष्टी किंवा काही आलेले चॅलेंजेस, त्याच्यावरती कसं आम्ही वर्क केलं, बिझनेसमधले चॅलेंजेस, माझं ट्रॅव्हल, मी कुठेतरी गेले आणि एखादी गोष्ट मला आवडली तर ती गोष्ट तुमच्यापर्यंत मला शेअर करायला आवडेल, रॅदर दॅन माय फॅमिली इश्यूज की आज असं झालं, आज तसं झालं. थोडेफार ठीक आहे डेली ब्लॉगिंग असल्या कारणामुळे, कारण त्याचा रेफरन्स पण लागला पाहिजे. पण हे पण लक्षात घ्या की मी डेली ब्लॉगिंग जरी करत असली तरी एडिट माझ्या हातात आहे. त्यामुळे मी तुम्हाला तेवढ्याच गोष्टी दाखवते जेवढ्या गोष्टी मला तुमच्यापर्यंत पोचवायच्या आहेत. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. कारण मी खरं तर आज ब्लॉग पोस्ट करणार नव्हते, पण नंतर मग लोक बोर होतात. मला खूप मेसेजेस करतात बरेच जण की अरे यार काहीतरी पोस्ट करायचंस, 4 मिनिटाचं का होईना काहीतरी पोस्ट करायचंस. कारण
प्रत्येकाला एक सवय लागलेली असते आणि त्या सवयीप्रमाणे आपल्याला आवडतं असं बघायला व्हिडिओज किंवा असं की काय चालू आहे आता, काय नवीन येत आहे वगैरे. तर त्यामुळे मी वेळ काढून इथे ह्या अशा वातावरणात बसून आवाज जरी असा घुमत असला तरीसुद्धा मी व्हिडिओ पोस्ट करते आहे. सो स्टे ट्यून्ड फॉर नेक्स्ट व्लॉग. मी काय मज्जा करणार आहे, काय करणार आहे ते मी तुम्हाला सांगेनच. आणि आपण भेटूया उद्या 9 वाजता. टिल देन बाय बाय, टेक केअर.